नांदुरा जलतिरण तलाव, आमच्या नांदुरा शहरामध्ये जलतिरण तलाव बांधला आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी. फक्त हा कशासाठी बांधला हे आता आपण पुढच्या भागामध्ये पाहू. हे पहा, हा बांधला फक्त स्वतःचा भ्रष्टाचार करण्यासाठी आणि स्वतःच्या घरात पैसे भरण्यासाठी. हे पहा, 2 ते 3 वर्षामध्ये ठीक आहे ना, असे आमचे भ्रष्ट बांधकाम इंजिनियर, नगर परिषदचे भ्रष्ट बांधकाम इंजिनियर यांनीच बांधला हा. आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे राजकीय पुढारी, ज्या शहरातल्या नागरिकांना 90% नागरिकांना एक टाइमच्या जेवणाची कशी सोय लागेल ही चिंता असते, त्या शहरामध्ये जलतिरण तलाव बांधता आमचे राजकीय पुढारी. ज्या शहरांमध्ये 80% झोपड्या आहे, राहायला घर नाही लोकांना, त्या शहरामध्ये 5-5 कोटी रुपयाचे जलतिरण तलाव. हे फक्त कशासाठी? हे जनतेच्या सुविधेसाठी नसतात, हे असतात मोठमोठाले कॉन्ट्रॅक्शन झाले पाहिजे, त्या माध्यमातून मोठमोठाला कमिशन भेटलं पाहिजे, त्यासाठी असतात. आणि पहा मग हे बांधकाम होतात कशा प्रकारचे. हे पहा कशा प्रकारचं बांधकाम होते कुठलं. हे पहा किती निकृष्ट दर्जाचे बांधकाम आहे. हे आमचे राजकीय पुढारी आणि यांना सहकार्य करणारे आमचे, ज्यांना आम्ही आमच्या टॅक्सच्या पैशातून लाखो रुपये पगार देतो, हे भ्रष्ट सरकारी इंजिनियर. या सरकारी इंजिनियरांनी बांधलेला हा जलतिरण तलाव. आता मला त्या सरकारी इंजिनियरला माझा एक प्रश्न आहे, तुम्ही तुमचे घर बांधले तर तुमच्या घराची परिस्थिती 4 ते 5 वर्षात ही अशी झाली का? मग जे सरकारी बांधकाम तुम्ही करता त्याचीच परिस्थिती अशी का होते, हा माझा त्या भ्रष्ट इंजिनियरांना प्रश्न आहे. आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पण प्रश्न आहे. व्यायामशाळेच्या नावावर हे बांधकाम केलं, हे खोली व्यायामशाळेचा हॉल आहे. हा इथं कोणत्याच पोराने व्यायाम केला नसेल आजपर्यंत. याला यांनी काय करून ठेवलं यांना याचं माहित. फक्त आणि फक्त हा एक पैसे खाण्याचा फंड आहे. मोठाले कंस्ट्रक्शन करायचे आणि त्या माध्यमातून लाखोचा मलिदा खायचा.